आज रविवार दिनांक 17 ऑक्टोबर 2021. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. देव बापाला धन्यवाद देऊयात प्रियांनो की लॉकडाऊन नंतर जेव्हा भक्तीकरिता चर्चेस उघडली गेली त्यानंतरचा हा दुसरा रविवार आहे आणि आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत की अशाच प्रकारे आमची ही ऑनलाईन भक्ती आणि चर्चमधील भक्ती अव्याहतपणे प्रभू येईपर्यंत प्रभूने चालूच ठेवावी. आम्ही सर्व मान महिमा गौरव फक्त प्रभू येशू ख्रिस्तालाच देत आहोत. आपण आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेम देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू देवादी देवा, मनापासून आम्ही आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, आठवड्याचा पहिला दिवस प्रभूवर तू आम्हाला दिलेला आहेस आणि ही ऑनलाईन भक्ती तू आम्हाला तुझ्या कृपेने दयेने मिळू देत आहेस की जेणेकरून बापा परमेश्वरा घरात असताना सुद्धा आम्ही बापा परमेश्वरा तुझ्या भक्तीमध्ये सहभागी व्हावं आणि मंडळी अनाथ्याने तुझं गौरव करावं. हे बापा आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आमच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हजर आहे याची जाणीव बाळगून आम्ही हे बापा परमेश्वरा परमेश्वर आपल्या मंदिरात आहे. सर्व धरित्री त्याच पुढे स्तब्ध राहू. या पावित्र्याने युक्त झालेल्या विचाराने आम्हाला बापा परमेश्वरा देवाच्या भयाच्या अधीन कर आणि प्रभू स्तोत्रे गीते आध्यात्मिक प्रबंध म्हणत असताना आम्हाला तुझ्या आत्म्याने परिपूर्ण कर. आजची भक्ती म्हणजे बोलणे किंवा करणे जे काही होईल ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्याच गौरवासाठी होऊ दे. मान महिमा गौरव देवाला. आलेल्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर आणि बापा परमेश्वरा सर्व सैतानी शक्ती क्लुप्ती अडकणे अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देव बापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि एक गीत आम्ही गाणार आहोत. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्यायी तरी त्याची प्रीती सिंधुएवढी जाणा. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार, टाकी माझ्यावरी भार. सर्व कष्टी सर्व दुःखी ओझियानी कळती, ऐकू जाते दिव्य लोकी, प्रीती तेथे वसती. देव बोले प्रेमे फार, टाकी माझ्यावरी भार,
सोडा त्याची वाणी ऐकूनी निश्चला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार बापावरी टेकताना लेकरांना सुख फार येशूपाशी राहताना हर्ष वाटतो अपार देव बोले प्रेमे फार टाकी माझ्यावरी भार टाकी माझ्यावरी भार उभे असतानाच आम्ही आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार जाहीर करीत आहोत. आपण प्रारंभ करूयात. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरिया हीच पासून जन्मला, ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आपण आळीपाळीचा शास्त्रपाठ वाचत आहोत. आज 42वा रविवार. विषय आहे अढळ श्रद्धा. प्रारंभ करूया. हे देवा, माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हे श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सर्व आनंद आहे. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. मजसाठी मापन सूत्रे रमणीय स्थानी पडली आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. याच तो माझे हृदय आनंदित होते, माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास घरतेचा अनुभव घडू देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सान्निध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत. आमेन. देव परात्पर स्तवा होत्या स्वर्गी भुवन. तो बाप पुत्र
मंडळीला विनंती आहे, आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. यावेळेला आपण शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. पहिले करीन अध्याय 12 आणि वचने 12 पासून ते शेवटपर्यंत म्हणजे 31 पर्यंत. शरीरावरून घेतलेले उदाहरण. कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसाच ख्रिस्त आहे. कारण आपण यहुदी असू किंवा हेलनी असू, गुलाम असू किंवा स्वतंत्र असू, एक शरीर होण्यासाठी आपणा सर्वांना एका आत्म्यात बाप्तिस्मा मिळाला आहे आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर अनेक अवयव असे आहे. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. सबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती? सबंध शरीर कानच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते, तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुमची गरज नाही. इतकेच नव्हे, तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहे. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगास अशी गरज नाही. जे उणे आहे त्यास विशेष मान मिळावा, अशा रीतीने देवाने शरीर जुळवले आहे. अशासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात. तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहे. तर देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्ये करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाहणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? सगळे शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो. देई बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. देई बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. यावेळेला आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकवूयात, डोळे बंद करूयात. आपण मध्यस्थीच्या पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रार्थना करूयात. पवित्र 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 सेनाधीश, कृपाळू, कणवाळू, मंद क्रोध देवा, परम पवित्र आणि परम उच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, आकाश तुझा महिमा वर्णन करीत आहे, अंतरिक्ष तुझी हस्तकृती दर्शवित आहे. कारण आकाश, पृथ्वी व त्यामध्ये असलेले सर्व काही सृष्ट पदार्थ यांचा निर्माण करता आणि पालन पोषण करणारा
तू देव आहेस. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो की तू निर्माण केलेल्या प्रत्येक सृष्टी पदार्थावरून आम्हाला तुझ्या देवपणाची आणि सामर्थ्याची जाणीव होत आहे. आम्ही हे बापा परमेश्वरा तुला धन्यवाद आणि गौरव देतो यासाठी की आम्हाला जिवंत देवाची ओळख व्हावी म्हणून तू आपला एकुलता एक प्रिय पुत्र राखून न ठेवता या जगामध्ये पाठवून दिलास. तोच आमचा उद्धारक प्रिय प्रभू येशू ख्रिस्त, आमचा तारणारा. हे बापा परमेश्वरा, आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला वचनाचा विसार म्हणून पवित्र आत्मा देण्यात आला. तो पवित्र आत्मा आम्हाला सर्व देवाच्या गोष्टी शिकवित आहे. तो देवाचा आत्मा आम्हाला सर्व सत्यामध्ये नेत आहे. तो देवाचा आत्मा आम्हाला देवासाठी समर्पित करीत आहे. आमचं शरीर देवाचं वसतिस्थान म्हणजे देवाचं मंदिर तो बनवत आहे. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की बापा परमेश्वरा, सर्व मंडळांनी तुझ्याजवळ प्रार्थना केली, सर्व ख्रिस्ती जनांनी तुझ्याजवळ मागणी केली आणि बापा परमेश्वरा तू सर्वांची प्रार्थना तू ऐकलीस. आणि बापा, जो पेंडॅमिक आज गेल्या 1.5 वर्षापेक्षाही अधिक काळ बापा थैमान घालून होता, त्याला तू आता बापा परमेश्वर आटोक्यात आणलेला आहेस. जनजीवन सुरळीत करत आहेस. परंतु अद्यापही काही ठिकाणी हे बापा परमेश्वरा त्याचा उद्रेक झालेला आम्हाला ऐकावयास मिळत आहे. आणि म्हणून आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत की होऊ दे बापा परमेश्वरा, या जगामधून, आमच्या भारत देशातून, आमच्या महाराष्ट्र राज्यातून या महामारीचं कायमचं उच्चाटन होऊ दे बापा. सहाय्यक बापा, कृपा दया अनुग्रह दे. आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या मंडळीच्या द्वारे ऑनलाईन भक्तीचा कार्यक्रम बापा परमेश्वरा जसंच लॉकडाऊन सुरू झालेला आहे तसा सुरू केलेला आहे. हे बापा परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांना तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा, तुझ्या गौरवासाठी बनवलेलं हे पात्र बनव. दिवठेणीवर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे हे बापा यांचा प्रकाश असमतात पडू दे की जेणेकरून हे बापा प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे हे जाहीर होईल. हे बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा मागत आहोत की या मंडळीचा प्रकाश असा पडू दे की बापा परमेश्वरा सर्व लोकांनी मंडळीची सत्कृत्य पाहून स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. हे बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा सर्व ऑर्गनायझेशन्स तू आशीर्वादित कर. लॉकडाऊन होतं तरी सर्व ऑर्गनायझेशन्स आपापली सेवा ऑनलाईन का होईना करीत आहेत. आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. हे बापा परमेश्वरा, आमच्या माजी महिला मंडळ अध्यक्षा मिसेस शोभा कदम यांना नितांत आरोग्याची आवश्यकता आहे. मंडळी तुझ्याजवळ मागत आहे, प्रार्थना करीत आहे. हे बापा, तू स्पर्श कर. तुला काहीच अशक्य नाही बापा. तू आरोग्य दे बापा. या तुझ्या दासीने जी तुझी सेवा केलेली आहे ती सेवा तुझ्या नोंदवहीमध्ये नमूद आहे. हे बापा, अशा वेळेला त्यांना धीर दे, धैर्य दे, खचू देऊ नकोस. पूर्ण आरोग्याने भर बापा, जेणेकरून मंडळीमध्ये येऊन त्यांनी तुझी साक्ष द्यावी. सहाय्य कर बापा. अजूनही कुणी आजारी असेल, कुणी गरजवंत असेल, कुणी पीडित असेल, चिंता काळजांमध्ये असेल, दुष्ट स्वभावामध्ये, दुष्ट सवयांमध्ये असेल, काही पापामध्ये फसले असतील तर बापा, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखण, अडथळा
येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. मुक्त कर बापा, प्रत्येकाला तू बापा परमेश्वरा तुझ्या तारणाचा अनुभव येऊ दे. त्याचप्रमाणे आम्ही मागत आहोत मेथोडिस्ट चर्च इन इंडिया, यावर तुझा आशीर्वाद दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्सवर तुझी विशेष मेहर नजर कर. पुन्हा डिस्ट्रिक्टवर बापा परमेश्वरा तुझा वरद हस्त सदैव असू दे. आम्ही प्रार्थना करीत आहोत भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी. प्रभू आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो सर्व राज्यकर्त्यांसाठी. हे बापा परमेश्वरा, राज्य तुझं आहे, त्यांची नेमणूक तू केलेली आहेस. एक दिवस हिशोब द्यावा लागणार आहे याची जाणीव प्रत्येकाला होऊ दे. आमच्या देशात, आमच्या राज्यात बापा शांतता सुव्यवस्था प्रस्थापित कर. हे सर्व महामारी काढून टाक, हा कोविड-19 घालवून टाक. प्रभू स्वास्थ्य दे, सुजलाम सुफलाम बनव. जे अनेक प्रश्न बापा परमेश्वरा नव्यानेच उद्भवत आहेत ते निवारण कर. बापा परमेश्वरा गेले 10-11 महिने जो शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तो शांत कर बापा परमेश्वर. तुझी कृपा दया अनुग्रह. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहोत. मी तुझा दास सेवक, तुझी कृपाच मला पुरेशी आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आम्ही आमचा आत्मा जीव शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. हे बापा सहाय्य कर, कृपा द्या, अनुग्रह दे. मंडळीची सेवा नेमून दिलेली आहे, धाव पूर्ण करता येऊ दे बापा. धैर्य दे, धीर दे बापा, सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण उभे राहूयात आणि ह्या वेळेला आपण सर्वात प्रथम शुभवर्तमान वाचन करणार आहोत आणि त्यानंतर मग देवाच्या उपकार स्तुतीसाठी आणखीन एक गीत आम्ही गाणार आहोत. आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. शुभवर्तमान वाचन मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 13 ते 20. मत्तई कृत शुभवर्तमान अध्याय 16 आणि वचने 13 ते 20. येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राने दिलेली कबुली. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया किंवा संदेष्ट्यातील कुणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेल व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काही चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्यात येईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तेव्हा त्याने शिष्यास निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला आपण देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीने कृपा करून खाली बसून घ्यावे.
असले वयावरी न दाविले प्रभूल हृदय घ्या शोध ठेवाया करता उदार मागे या प्रिय हृदय घ्या सुमित्र आहे काय करील सर्वदा सहाय प्रभू देखावी खेळला तैपात्य मित्र ठरला प्रभू हृदय घ्या शोध ठेवाया करता दुधारबारे तप्रिय हृदय घ्या त्यास आत घेतले लिखे लागले जाणतो तुझा सोडीला कृपेची वेळ हिंदणे प्रभूला हृदय घ्या शोध ठेवाया करता दुधारबारे या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या या प्रिय हृदय घ्या. देवी बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण आपल्या आजच्या संदेशाकडे जात आहोत आणि पुनरुत्थान रविवार 4 एप्रिल 2021 या दिवसापासून जो विषय आम्ही प्रारंभ केलेला होता तो आज आम्ही समाप्त करीत आहोत, त्याची सांगता करीत आहोत. आणि तो विषय होता प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. आणि 7 मुद्द्यांमध्ये एफिस 1:19-23 या वचनांच्या आधारे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व हे समजून घेतलेलं आहे, हे आम्ही सिद्ध केलेलं आहे आणि हे आम्ही स्वीकारलेलं आहे. तो म्हणतो, मी अल्फा व ओमेगा, मी प्रारंभ व शेवट, मी अनादि अनंत. याचा अर्थ हाच की प्रभू येशू ख्रिस्त सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्या श्रेष्ठत्वापुढे आम्ही नतमस्तक व्हावं, लीन व्हावं, नम्र व्हावं. प्रियानो, हे देवाला अपेक्षित आहे. ही आध्यात्मिकता आहे, ही उपासना आहे, ही भक्ती आहे. माझा ऱ्हास हो आणि त्याचा उत्कर्ष हो. ही खरी उपासना, ही खरी आध्यात्मिकता आहे. या 7 मुद्द्यांमध्ये आम्ही हेच समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पाहिलं एफिस 1:19-23 मध्ये, आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय हे तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. त्याने 30 कृती अर्थात बलशाली पराक्रमाची कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठविले आणि सर्व सत्ता, सर्व अधिकार, सर्व सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या त्या सर्वहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले. त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. आणि ह्या एफिस 1:19-23 या वचनावर आधारित आमचा हा विषय एप्रिल महिन्यापासून सुरू आहे. तो आज आम्ही संपवण्याचा
प्रयत्न करणार आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व, सर्व सत्ता प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. सर्व अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. सर्व सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. सर्व धनीपणा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. सर्व नावाहून उंच नाव प्रभू येशू ख्रिस्ताचे आहे. सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवले आहे. आणि आज सातवा आणि अंतिम मुद्दा आम्ही पाहत आहोत की प्रभू येशूला मंडळीचे मस्तक होण्याचा सन्मान देण्यात आलेला आहे, दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. सातवा मुद्दा, प्रभू येशू मंडळीचे मस्तक आहे. प्रभू येशू मंडळीचे मस्तक आहे. आणि जो शास्त्रपाठ आम्ही वाचला आणि प्रियालो, पहिले करीन 12वा अध्याय 12 पासून पुढे शेवटपर्यंत जी सर्व वचने आम्ही वाचलेली आहे, त्यावरून प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक कसं आहे या सर्व गोष्टी आम्हाला सिद्ध झालेल्या आहेत. मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे आणि या शरीराचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया की ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव या नात्याने आम्हाला मंडळीमध्ये राहता येत आहे. प्रियनो, एफिसी 1:22-23 वचनामध्ये म्हटलेलं आहे, त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले. हीच त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. जो सर्वांनी सर्व काही भरतो त्याने ती भरलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे म्हणजे काय? आम्ही काय समजायचं? प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे यावरून काय अर्थबोध होतो? प्रियनो, सर्वात पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे म्हणजे मंडळी प्रभू येशूचे शरीर आहे. नंबर 2, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे म्हणजे मंडळीमध्ये प्रभू येशू सर्व काही भरत आहे. आणि नंबर 3, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे म्हणजे मंडळी प्रभू येशूने मंडळी पुरेपूर भरलेली आहे. प्रभू येशूने मंडळीला भरलेला आहे. म्हणून प्रभू येशू मंडळीचे मस्तक आहे. प्रियनो, प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे, ही गोष्ट मस्तकाने समजून घेण्याची गोष्ट नाही, बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट नाही. आत्म्याने व खरेपणाने देवाच्या वचनाच्या आधारे. आणि ह्याचा आम्ही एक एक मुद्दा पाहून स्पष्टीकरण पाहणार आहोत. सर्वात पहिला मुद्दा, मंडळी प्रभू येशूचे शरीर आहे. पहिले करीन 12वा अध्याय 14 ते 31 या वचनामध्ये आम्ही वाचलेला आहे. आणि प्रियनो, शरीराच्या अवयवांनी मस्तकाचे ऐकायचे असते. या शरीराच्या अवयवांना स्वतःहून काहीही करता येत नाही जोपर्यंत मस्तकातून त्यांना आज्ञा होत नाही तोपर्यंत. ज्याप्रमाणे शरीर हे मस्तकाशी जडलेलं आहे, त्याचप्रमाणे ख्रिस्ती लोकांनी मंडळीमध्ये राहत असताना ख्रिस्ताला जडलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे.
आम्ही ख्रिस्ताचं ऐकलं पाहिजे, आज्ञापालन केलं पाहिजे, ख्रिस्ताचं अनुसरण केलं पाहिजे, आम्ही ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे, आम्ही ख्रिस्ताला धारण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्यामधून ख्रिस्त दिसला पाहिजे. हे फार आवाजवी अवास्तव काहीतरी वाटतं असं अजिबात नाही. मनुष्य सहज या जगातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीचं अनुसरण आणि अनुकरण करत असतो की जे त्याला अशक्य आहे, कठीण आहे, खर्चिक आहे, समय बर्बाद करणारा आहे, तरी सुद्धा तो करतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करणे किंवा परिधान करणे किंवा त्याचं अनुसरण अनुकरण करणे हे सहज शक्य आहे. कारण ख्रिस्ताने कुठल्याही आवाजवी गोष्टी ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याचं पापांपासून तारण झालेलं आहे, त्याला ख्रिस्ताचं अनुसरण करणे हे सहज शक्य व्हायला पाहिजे. ही ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि त्यासाठीच त्याने मंडळी स्थापन केली. शुभवर्तमानामध्ये आम्ही वाचलं, त्याने मंडळीला रचलंय कशासाठी? मंडळीने त्याचं ऐकावं. हे जग त्याचं ऐकत नाही. ही काही नवलाची गोष्ट नाही. जग ऐकणारच नाही त्याचं, कारण त्यांच्यावर सुवार्तेचा प्रकाश प्रकाशू नये म्हणून जगाच्या दैवताने त्यांची डोळे आंधळी केलीत, कान बहिरे केलेत, अंतःकरण जड केलंय. आणि ते जगाचं दैवत आहे सैतान. त्यांना कधीच प्रभू येशू ख्रिस्त दिसणार नाही. परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, जे मंडळीमध्ये राहतात, जे स्वतःला मंडळीचे सभासद म्हणून घेतात, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडून अपेक्षा करतो त्यांनी त्याचं ऐकावं. प्रियानो, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पत्नीने आमचं ऐकावं अशी अपेक्षा आम्ही करतो. पत्नी अपेक्षा करते माझ्या पतीने माझं ऐकावं. पती पत्नी किंवा माता पिता अपेक्षा करतात आमच्या लेकरांनी आमचं ऐकावं. ते अपेक्षा करत बसत नाही शेजारच्या स्त्रीने आमचं ऐकावं, शेजारच्या पुरुषाने आमचं ऐकावं, शेजारच्या लेकरांनी आमचं ऐकावं. अजिबात नाही. ते ऐकणारच नाहीत. प्रभू येशू ख्रिस्त अपेक्षा करीत आहे आम्ही त्याचं ऐकावं. जर मी त्याच्या शरीरामध्ये अवयव नात्याने जडलेलो असेल तर ख्रिस्ताचं ऐकण्यात मला आनंद वाटेल, ख्रिस्ताचं मला ऐकायला येईल. आणि ख्रिस्ताचं ऐकणे म्हणजे कानाने ऐकणं, आणि एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं नव्हे, तर कानाने ऐकणं आणि आपल्या कृतीद्वारे ते आचरणात आणणे, हे आहे ऐकणं. मत्ती 17 आणि 5व्या वचनामध्ये स्वर्गीय पित्याने आकाशवाणीच्या द्वारे सांगितले, हा माझा परमप्रिय पुत्र, याच विषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. स्वर्गीय पिता सांगत आहे. परमेश्वर देव, जो तुमचा आणि माझा निर्माण करता परमेश्वर देव, तो सांगत आहे आता तुम्ही याचं ऐका. जुन्या करारामध्ये परमेश्वर देव अंशाने प्रकाराने संदेश त्यांच्या द्वारे पूर्वजांशी बोलला, पण त्यांनी त्याचं ऐकलं नाही. शेवटी त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आता सांगितलेलं आहे तुम्ही याचं ऐका. जर तुम्ही याचं ऐकणार नाही तर लक्षात ठेवा, जुन्या करारात मी न ऐकणाऱ्यांना शासन केलं, दंड केला, त्यांना शापित केलं. परंतु आता जर तुम्ही याचं ऐकणार नाही तर मी तुम्हाला नरकात टाकेन. श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजर यांच्या या
उदाहरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की श्रीमंत मनुष्य हा त्या अग्नीमध्ये पडला. का? त्याने मोशे व संदेष्टे यांचं ऐकलं नाही. हेच घडणार. ख्रिस्ती म्हणून घेऊ नये, मंडळीमध्ये राहू नये, मंडळीचे होऊ नये. जर आम्ही ख्रिस्ताचे ऐकलं नाही तर लक्षात ठेवा, आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव नाहीत, आम्ही त्याचं ऐकणारच नाही. आणि जे त्याच्या शरीराचे अवयव नाहीत त्यांचा न्याय जगाबरोबर होणार आहे. प्रियानो, जो अवयव मस्तकाचा ऐकत नाही त्याला आम्ही मृत म्हणतो, मृत घोषित करतो, पॅरालिसिस. मग हात वाकडा, पाय वाकडा, तोंड वाकडं, बोलता येत नाही, हाताने काहीच करता येत नाही, पायाने चालता येत नाही. आम्हाला चांगलं माहिती आहे. अर्धांग वायू, पॅरालिसिस, मस्तकाशी संबंध तुटला. असली व्यक्ती मंडळीमध्ये शरीराला उपयोगी होण्याच्या ऐवजी त्रासदायक होते, फार त्रासदायक. सगळ्यांचंच लक्ष खेचून घेते. फार सेवा करावी लागते त्यांची. आणि त्यांचं तेच असतं, आम्हाला प्राधान्य मिळावं, आम्हाला प्राधान्य मिळावं. प्रियानो, ख्रिस्ताच्या शरीरात असे अवयव नसतात, असे अवयव नसतात. कारण ख्रिस्ताचं शरीर हे पवित्र, निर्दोष, निष्कलंक. ख्रिस्ताने एवढे रोग आजार बरे केले पण एकही आजार त्याला चिकटला नाही. लक्षात घ्या प्रियानो, ख्रिस्ताचं शरीर हे परिपूर्ण शरीर आहे. त्याच्यामध्ये, त्याच्या शरीरात पॅरालिसिस वाले नसतात. ते त्याचं शरीरच नाही हो. आणि म्हणून नीतिसूत्रे 21 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये शलोमोन ज्ञानी म्हणतो, जो ज्ञानपथापासून बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल. आणि ज्ञानपथ कोण आहे? ज्ञान कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला ज्ञान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला ज्ञान म्हटलेलं आहे. 1 कोरिंथ 1 अध्याय 24 वचन. तो साक्षात देवाचं ज्ञान आणि देवाचं सामर्थ्य आहे. जो ज्ञानपथापासून बहकतो त्याला मेलेल्याच्या मंडळीत विश्रांती मिळते. एक दुसरी मंडळी आहे आणि तिथं ते विसावा पावतात. ख्रिस्ताच्या शरीराचे जर अवयव आहात तर ख्रिस्ताचं ऐका. एदेनात राहत असताना आदाम हवेने देवाचं ऐकण्याच्या ऐवजी त्या सर्पाचं ऐकलं आणि काय झालं? मेले. त्याच दिवशी मेले. मेले ते ख्रिस्ताच्या, परमेश्वर देवाच्या सहभागितेला मेले, पावित्र्याला मेले, एदेनाला मेले. मृत झाले ते. प्रियानो, पुन्हा एकदा विचार करा, विचार करा. ख्रिस्ताच्या शरीराचं अवयव बनूनच मंडळीमध्ये राहता येतं नाही, तर प्रतिमंडळी आहे मेलेल्यांची मंडळी. आणि मेलेल्यांच्या मंडळीचं रॅप्चर होणार नाही. मेलेल्यांची मंडळी ही स्वर्गात घेतली जाणार नाही, अजिबात नाही. तो म्हणतो, मी अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव, मी जिवंतांचा देव आहे, मेलेल्यांचा नाही.
हीच वेळ आहे, हीच संधी आहे. ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व कबूल करा, मान झुकवा, कान उघडे करा आणि येथून पुढे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचंच ऐका. स्वतःच्या मनाचं ऐकू नका, वाडवडिलांच्या संप्रदायांचं ऐकू नका, रूढी परंपरांचं ऐकू नका. प्रियानो, देवाचं ऐका, देवाचं ऐका, ख्रिस्ताचं ऐका, तरच आम्हाला मंडळीमध्ये गणलं जाणार आहे, आम्हाला मंडळीचे म्हटलं जाणार आहे, अन्यथा नाही, अन्यथा नाही. मुद्दा क्रमांक 2, प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व आणि प्रभू येशू ख्रिस्त हा मंडळीचे मस्तक आहे. मंडळीचे मस्तक आहे म्हणजे तो मंडळी रूपी, शरीर रूपी मंडळीचं मस्तक आहे. आता मुद्दा क्रमांक 2, मंडळीमध्ये प्रभू येशू सर्व काही भरतो. तो मस्तक आहे म्हणजे मस्तकाची जबाबदारी आहे सर्व काही भरायचं आहे. पोटाला भूक लागल्यानंतर आमचं मस्तक आम्हाला सांगतं आता भर, काहीतरी भर, आणि मग आम्ही जेवतो. आमच्या एखाद्या हातामध्ये पायामध्ये वेदना आल्या तर मस्तक सांगतं तिथं वेदना आहेत, काहीतरी तू त्याला कर, आणि आम्ही करतो. मस्तक सांगतं. मंडळीमध्ये प्रभू येशू सर्व काही भरतो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. मत्ती 16:18 मध्ये आम्ही वाचलं की या खडकावर मी आपली मंडळी रचील आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालत नाही. अधोलोक प्रूफ अशी ही मंडळी आहे. अधोलोकाचे द्वार, गेट ऑफ हेल, ज्याच्यामध्ये ते सर्व पती देवदूत टाकलेले आहेत, ज्याच्यामध्ये ह्या सैतानाला सुद्धा टाकण्यात येणार आहे शेवटी, आणि तिथून त्याला सोडणार आहे आणि मग त्याला नरकामध्ये टाकणार आहे. प्रियांनो, अधोलोकाचे द्वार, अधोलोकाचं द्वार म्हणजे पतितावस्था. मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. म्हणजे जर आम्ही मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनून राहू तर पतनाचा अनुभव देव आम्हाला येऊ देणार नाही. जीवनाच्या प्रकाशात देवाच्या पुढे आम्ही चालावं म्हणून तो पतनापासून आमचे पाय रक्षतो, राखतो. मला सर्व वाईटापासून राख. स्तोत्र करता तीच प्रार्थना करतो. मंडळीच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालत नाही याचा अर्थ लक्षात घ्या. मंडळीमध्ये जर राहाल तर पतनाचा अनुभव येणार नाही. पतित अवस्थेत कुजण्याचा अनुभव येणार नाही. ती पतनाची स्थिती येणार नाही. मंडळीत राहून पतित अवस्थेतलं जीवन जगायचं म्हणजे तुम्ही मंडळीत नाही हेच आहे. पहिली गोष्ट, मंडळीमध्ये प्रभू काय काय भरतो. मंडळीमध्ये प्रभू कौटुंबिक आनंद भरतो. कौटुंबिक, पहिली गोष्ट प्रभू काय करतो, कुटुंबामध्ये आनंद भरतो. काना येथील लग्न, काना येथील लग्नामध्ये पाण्याचा द्राक्षरस केला, द्राक्षरस संपला होता. द्राक्षरस म्हणजेच आनंद.
स्तोत्र 104:15. आनंद. द्राक्षरस म्हणजे आनंद. प्रभू येशू ख्रिस्त पहिली गोष्ट काय करतो? जे लोक मंडळीत राहतात त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद भरतो. त्यांची पत्नी आनंद देणारा, त्यांचा पती आनंद देणारा, त्यांची लेकरे आनंद देणारी, त्यांचे माता पिता आनंद देणारे, त्यांचं कौटुंबिक जीवन हे आनंदी बनवतो. आनंदी. चिंता, काळजा, भय, भीती, दडपणे, रोग, आजार, वेदना पासून मुक्त आनंदी जीवन. आनंदी. मंडळीमध्ये राहणं एवढं महत्वाचं आहे. कौटुंबिक जीवन तपासून पहा. तुम्ही किती प्रयत्न करावं, तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी करण्याचा अजिबात शक्य नाही ख्रिस्ती व्यक्तीला. ख्रिस्ती व्यक्तीचं कौटुंबिक जीवन जर कुणी आशीर्वादित करील तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्त. हे त्याने काना येथे पाण्याचा द्राक्षरस करून सिद्ध केलं, जाहीर केलं. आणि प्रत्येक लग्नामध्ये हा संदेश दिला जातो. अगदी सुरुवातीला संदेश दिला जातो. काना येथील लग्नाचा संदेश ऐकून 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 लग्नाच्या वऱ्हाड्यांचं आता हे झालेलं आहे. पण त्याचा अर्थ खरा अजूनही समजत नाही. आम्ही त्याप्रमाणे अजूनही करीत नाही. आणि का बरं देव आम्हाला एकच गोष्ट वारंवार 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 ऐकायला लावतो? लोक काय म्हणतात माहिती का? या पाळकाला दुसरा संदेशच नाही येत वाटतं. हा एवढा संदेश देत असतो, एवढा संदेश, एवढंच. हे पवित्र आत्म्याचं काम आहे. पवित्र आत्मा काय म्हणत असतो माहिती का? की जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट पाळणार नाही, ऐकणार नाही, ह्याप्रमाणे करणार नाही, तोपर्यंत मी तुम्हाला सांगतच राहणार, आठवण देतच राहणार. पवित्र आत्म्याचं कार्य आहे आठवण देणे. तो वारंवार आठवण देतो. तो म्हणतो तुम्ही असं करा, तुम्ही असं करा. तुम्ही ते केल्याशिवाय तो तुम्हाला सोडत नाही. प्रभू येशू ख्रिस्त कुटुंबात आनंद भरतो. पाण्याचा द्राक्षरस करतो. मंडळीशी जडा प्रियानो. शरीराचे अवयव या नात्याने जडा. कौटुंबिक जीवन आशीर्वादित होईल. मी तुम्हाला सांगतो, माझं कौटुंबिक जीवन, मी मंडळीच्या बाहेर होतो तेव्हा एक स्मशान होतं, स्मशान. परंतु जेव्हा मंडळीला मी जडलो, देवाने माझं कुटुंब एदेन बनवून टाकलं. मी साक्ष देते ही. दुसरी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीमध्ये आरोग्य भरतो. त्याच्या 33.5 वर्षांच्या मिनिस्ट्रीमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने अनेक रोगी बरे केले. अनेक रोगी. अगदी पेत्राची सासू तापेने आजारी होती. कोणाकोणाला असं वाटेल प्रभू येशू ख्रिस्त मोठे मोठेच आजार कुष्ठरोग, ना ऐकायला येत नाही, दिसत नाही, महारोग, हे असे मोठमोठेच आजार. रोग नाही, तापेसारखे आजार सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त बरे करतो. पेत्राच्या सासूचा ताप त्याने काढला. अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही, याचा अर्थ तोच. प्रियानो, अनेक लोकांचं काय झालं माहिती आहे का? चर्चला न येण्याचं कारण ते काय सांगतात, नाही नाही नाही, आज माझी तब्येतच ठीक नाही, माझं मन फार अस्वस्थ आहे, मला कसं तरीच होतं आहे वगैरे वगैरे काहीतरी कारणं सांगतात. तुम्हाला माहिती आहे का प्रियानो, जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हाच डॉक्टरकडे जाता. जेव्हा तुम्ही आजारी असताना खऱ्या अर्थाने तुम्ही मंडळीत या आणि प्रभूला प्रार्थना करा. प्रभू आरोग्य दिल्याशिवाय राहणार नाही. तीच योग्य वेळ आहे. मंडळीत या. आरोग्य मंडळीत आहे. तिसरी गोष्ट, मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त
शुद्ध आत्म्यांना भरतो. शुद्ध आत्मे, अशुद्ध आत्मे काढून टाकतो. शुद्ध आत्मे, अनेक भूतग्रस्त आणि अशुद्ध आत्मे. अगदी त्या सभास्थानात सुद्धा एक भूतग्रस्त होता, एक अशुद्ध आत्म्याचा, म्हणून प्रभूने तेही काढलं त्याला. मंडळीमध्ये या तुम्ही, प्रभू तुम्हाला शुद्ध करेल. एफिस 5:26 मध्ये काय म्हटलेलं आहे? तो मंडळीला वचनरूपी जलस्नानाने शुद्ध आणि पवित्र करतो. शुद्ध, स्वच्छ, पवित्र करतो. मंडळीमध्ये ही प्रक्रिया सुरू होते, ही काम. आणि अनेक जण काय म्हणतात माहिती का, त्यांना वचनरूपी जलस्नान घालायला लागलं की ते त्यांना नकोच वाटतं. ते आंघोळी नकोच वाटते काही काही लेकरांना. काही काही लेकरं आंघोळीला ना इतके कंटाळा करतात. अरे काही काही मोठे लोक आंघोळ नाही करत तर. आणि मग कळतं आम्हाला दुर्गंधीवरून. मंडळीत आलं की वचनरूपी जलस्नान तुम्हाला रगडून रगडून घासलं जाणार. येजोबाने माझा पापमल काढ, घासलं जाणार येजोबाने. आणि ते काम पवित्र आत्मा वचनाच्या आधारे करतो. मंडळीमध्ये या प्रियानो, आत्मा शुद्ध होईल. शुद्ध. मग चौथी गोष्ट, मंडळीमध्ये अन्नाचा विपुल साठा प्रभू भरतो. अन्नाचा विपुल साठा. 5,000 त्याने जीव घातलं, 4,000 त्याने जीव. त्याने काय जाहीर केलं? मंडळीमध्ये या, मी हे सगळं भरलेलं आहे मंडळी, भरतो मी मंडळी. आणि मंडळीच्या लोकांना त्याने एक आश्वासन दिलंय, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, चिंता करू नका, चिंता करू नका. आम्ही खातो परंतु आमचं पोट भरत नाही. आम्ही पांघरतो पण आम्हाला ऊब येत नाही. समाधान नाही, समाधान नाही. खातो पण समाधान नाही, पांघरतो पण समाधान नाही, शांती नाही. हे का? मंडळीमध्ये या प्रियानो, मंडळीला जडा. पहा, समाधान. मंडळीमध्ये अन्नाचा साठा आहे. या जगिक अन्नाचा, भाकरीचा साठा आहे, त्याचप्रमाणे आध्यात्मिक अन्नाचा सुद्धा साठा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या 5,000 4,000 जीव घालून हेच जाहीर केलेलं आहे. मंडळी मी भरतो, भरतो, तुम्ही या. मग पाचवी गोष्ट, मंडळीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आध्यात्मिक ज्ञान भरतो. त्याने शिक्षण दिलं, सर्व प्रकारचं शिक्षण दिलं. जो ज्ञानाने उणा आहे त्याने ते मजजवळ मागावे. मंडळीमध्ये या, देव तुम्हाला ज्ञानाचा आत्मा देईल. कारण प्रभू येशू ख्रिस्त साक्षात ज्ञान आहे. आणि मग सहावी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीमध्ये भरतो. मंडळीमध्ये सार्वकालिक जीवन भरतो. मंडळीचा नाश होणार नाही. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. मंडळी रॅप्चरमध्ये जाणार. मंडळी ही 7 वर्षांच्या महासंकटाच्या काळात असणार नाही. मंडळी रॅप्चरमध्ये जाणार. आणि सातवी गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त मंडळी आशीर्वादांनी भरतो. स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद. इफिसकरास पत्र 1 अध्याय. स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद, जगी काही आशीर्वाद, आशीर्वादच आशीर्वाद. तुम्ही मंडळीत आले ना प्रियानो, तुम्हाला आशीर्वादित झाल्यासारखंच वाटणार, जर तुम्ही मंडळीचे असाल तर. नाही तर मंडळीतून अनेक लोक शापित झाल्यासारखं त्यांना भासतं, वाटतं, कारण ते मंडळीचे नसतात. लक्षात घ्या, मंडळी अशी अद्भुत आहे. मंडळीचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचा अर्थ हा, पहिली गोष्ट, प्रभू येशू ख्रिस्त हा त्या शरीराचं मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त ती मंडळी सर्व काही भरतो. जे काही उणं असेल ते भरतो. तुम्ही उणे आहेत ना, भरणार तो. तुम्ही मंडळीत या, तुम्हाला भरणार तो. आणि मुद्दा क्रमांक 3, सर्वात शेवटचा हा मुद्दा, आणि मंडळी भरलेली आहे. भरतो आणि भरलेली फरक आहे. भरलेलीच आहे,
ऑलरेडी भरलेली आहे. काय काय भरलंय मंडळीमध्ये त्याने प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक व शिक्षक यांनी भरलेली आहे. हे कोण आहेत? हे देवाचे दास आणि सेवक आहेत. मंडळी यांनी भरलेली आहे. काय अद्भुत आहे ना प्रियानो. मंडळीच्या बाहेर हे मिळणार नाहीत बरं का प्रियानो. शोधू नका तुम्ही. त्यानंतर दुसरी गोष्ट, मंडळी पवित्र आत्म्याने भरलेली आहे. 120 जणांवर पवित्र आत्मा उतरला आणि मग ते देवाविषयी बोलू लागले. देवाच्या गोष्टी. पवित्र आत्मा उतरल्याचं चिन्ह म्हणजे काय माहिती का? ते देवाच्या गोष्टी बोलतात, जगातल्या गोष्टी नाही. लक्षात घ्या. मी मंडळीचा आहे तर मी पवित्र आत्म्यानेच बोलणार. आणि तिसरी गोष्ट, मंडळी विश्वासणाऱ्यांनी भरलेली असते. मंडळीमध्ये प्रियानो विश्वासणारे आहेत. देवाच्या भयाचे लोक आहेत. ते तुमचं कधीच वाईट करणार नाही. तुमचं कधी वाईट होऊ देणार नाही. तुमचं कधी वाईट चिंतणार नाही. परंतु मंडळीत येऊनही काही लोक जर तुमचं वाईट करत असतील, वाईट चिंतत असतील, तर लक्षात ठेवा ते मंडळीचे नाही. त्यांच्यापासून दूर व्हा. आज आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व. 7वा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. मंडळीत राहा. तो शरीराची काळजी घेईल. तो मस्तक आहे. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व आम्ही समजून घेतलेलं आहे. प्रभू आम्हाला सहाय्य कर. आम्हाला ख्रिस्तापुढे नम्रलीन होता येऊ दे. आणि शेवटचा मुद्दा आम्हाला सांगितला की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. आम्हाला मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनून राहता येऊ दे. त्याशिवाय बापा परमेश्वर आम्हाला मंडळीचा लाभ घेता येणार नाही. सहाय्य कर. कृपा द्या. अनुग्रह धनता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणून ते आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. ही वेळ दानार्पणाची आहे आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला उभा राहून द्यावं. आपण दानार्पणाची पहिली प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. तू आम्हाला अन्न वस्त्र निवारा या चिंतेपासून मुक्त केलंस. तू आम्हाला आरोग्य दिलंस. तू आम्हाला वादळापासून मुक्त केलंस. तू आम्हाला सर्व शुद्ध आत्म्यापासून मुक्त केलंस. तू आम्हाला बापा परमेश्वरा सर्व सैतानी शक्तीपासून बापा परमेश्वरा दूर ठेवलंस. तू आम्हाला बापा परमेश्वरा सर्व सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य दिलंस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आम्ही तुझ्या उपकारांचे उत्तराई कसे व्हावे शक्यच नाही. तरी सुद्धा संतोषाने देणारा देवाला आवडतो हे तुझं वचन आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून बापा परमेश्वरा या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून आम्ही देवाला द्यावं, यासाठी की देव राज्याची वाढ होण्यासाठी ते सहाय्यभूत व्हावं. प्रभू आम्हाला सहाय्य कर. स्फूर्ती दे की आम्ही देवाला द्यावं म्हणून. तुझी कृपाच आम्हाला पुरेशी आहे. धनता आणाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. या वेळेला गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात.
सोशेमी मारा राणी पाही रम्य ते पाणी सोशेमी मारा राणी पाही रम्य ते पाणी गोडी पातयाडी चालवे चालवे रानातून जाता त्या सुरम्य भूप्रांता बाबा तू दारी हाता चालवे चालवे यार्देने तिरी येता धीरा ते कृपावंता यार्देने तिरी येता धीरा ते कृपावंता बुडोने दितून जाता चालवे चालवे रानातून जाता त्या सुरम्य भूप्रांता बाबा तू दारी हाता चालवे चालवे पावे जय मी जयत्व आरंभे अक्षयत्व पावे जय मी जयत्व आरंभे अक्षयत्व न्यावे गौरवितयत्व चालवे चालवे रानातून जाता त्या सुरम्य भूप्रांता बाबा तू दारी हाता चालवे चालवे यावेळेला एक विवाह घोषणा आपण करणार आहोत. त्रिभुवन कुटुंब आणि 32 कुटुंब यांना मी विनंती करतो, जेथे असतील त्यांनी तिथे उभे राहावे. आपण विवाह घोषणा करीत आहोत. मुलाचे संपूर्ण नाव रोणित प्रदीप बत्तिसे, मुलीचे संपूर्ण नाव कुमारी अलिशिबा बाळासाहेब त्रिभुवन यांचा शुभ विवाह 20 ऑक्टोबर 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेला आहे. ज्या कोणाची या विवाहास रीतसर हरकत असेल त्याने किंवा तिने ती हरकत लेखी स्वरूपामध्ये मंडळीचे पालक रेव्हरेंड चंद्रशेखर जाधव म्हणजे मी माझ्याकडे ती लेखी स्वरूपामध्ये आणून द्यावी, अन्यथा त्याने किंवा तिने गप्प राहावे. जे देवाने जोडले आहे ते मनुष्याने तोडू नये. विवाह घोषणेची ही तिसरी आणि अंतिम वेळ आहे. या विवाहास देवाने आशीर्वादित करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, रोनित आणि अलिशिबा यांचा विवाह 20 ऑक्टोबर या दिवशी तुझ्या कृपेने, दयेने आणि माता पित्यांच्या संमतीने, त्याचप्रमाणे या उभयतांच्या संमतीने पार पाडत आहे. हे बापा परमेश्वरा, 20 तारीख तू आशीर्वादित कर. ज्या ठिकाणी हा विवाह संपन्न होणार आहे ते चर्च तू आशीर्वादित कर. ज्या ठिकाणी रिसेप्शन होणार आहे बापा परमेश्वरा ती जागा तू आशीर्वादित कर.
आणि सर्व ठिकाणी हे बापा तू आपल्या दिव्यदूतांची छावणी तैनात कर. प्रत्येक ठिकाण तू बापा शुद्ध, पवित्र, निरोगी, आरोग्यदायी, निर्जंतुक बनव. आणि येणारी प्रत्येक व्यक्ती ही बापा परमेश्वरा तुझ्या दिव्यदूतांच्या छावणीमध्ये असू दे, जेणेकरून कोणताही रोग, आजारमरी, महामारी कोणाच्याही आसपास येणार नाही. 32 कुटुंब, त्रिभुवन कुटुंब तो आशीर्वादित कर. या विवाहाच्या द्वारे देवराज्याची वाढ होऊ दे, मंडळीची वाढ होऊ दे, आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. बापा यांचं वैवाहिक कौटुंबिक जीवन तू आशीर्वादित कर बापा. मान महिमा गौरव देवाला. धनता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. काही सूचना यावेळेला आपण ऐकत आहोत. पुढील रविवारची भक्ती अशाच प्रकारे ऑनलाईन सकाळी 10 वाजता आणि चर्चमधील ऑफलाईन भक्ती सायंकाळी 4:30 वाजता होईल. प्रियांनो, चर्चमधील ऑफलाईन भक्तीला येताना विनंती आहे आपण सर्वांनी विशेष प्रकारे जे सरकारी आदेश आहे, जे पुणे जिल्हा अधिकारी यांचे आदेश आहेत आणि जे आमचे सन्माननीय बिशप साहेब यांनी दिलेले आदेश आहेत, जे आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेले आहेत, ते पूर्णपणे वाचावेत, समजून घ्यावेत आणि त्यानुसारच आम्ही भक्तीमध्ये सहभागी व्हावे. नम्र विनंती आहे. जे सर्व सुरक्षिततेचे नियम आहेत त्या बाहेर कुणीही नाही. प्रियांनो, आम्हाला या पेंडॅमिकमधून थोडीशी उसंत देवाने दिलेली आहे आणि एकत्र मिळण्याची संधी दिलेली आहे. तर आम्ही देवाचे आभार मानित, देवाची उपकार स्तुती करत, देवाची कृपा समजून उमजून आम्ही एकत्र येण्याची गरज आहे. सहभागितेमध्ये येण्याची गरज आहे. प्रियांनो, विशेष सूचना मला तुम्हाला कराव्याशी वाटत आहे आणि ती ही की आपले दशमांश दान, अर्पणे, हंगामाचं दान किंवा स्वनाकाराचं दान अद्यापही काही लोकांनी दिलेलं नाही. त्यांना विनंती आहे, देवाचं ते देवाला भरा, आपलं दान जमा करा. होम मिशनसाठी, मिशनरी सपोर्टसाठी जरूर सरळ हाताने आपण दान देण्याची गरज आहे. प्रियांनो, आज चर्चमधल्या भक्तीचा हा दुसरा रविवार झालेला आहे. आम्ही विशेष प्रकारे प्रार्थनेमध्ये राहण्याची गरज आहे की प्रभूने तो येईपर्यंत आता ही भक्ती, चर्चमधील भक्ती बंद होऊ देऊ नये, बंद पडू देऊ नये. सर्वांचं आरोग्य राखावं म्हणून आम्ही प्रार्थना करूया. प्रियांनो, आता पाळके सेवेसाठी आपलं ऑफिस उपलब्ध आहे. मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार हे 3 दिवस ज्या कोणाला पाळके सेवेची गरज आहे ते सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 दरम्यान ऑफिसमध्ये येऊ शकता. फोन करून या, पूर्वनियोजित वेळ घेऊन या, म्हणजे तुमची निराशा टळेल. काही कामानिमित्त मला इकडे तिकडे जावं लागतं आणि म्हणून कृपया तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आम्ही विशेष प्रकारे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की प्रियांनो, अजूनही काही डिस्ट्रिक्टमध्ये हा कोविड-19चा प्रादुर्भाव आहे
आम्ही स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. जे सुरक्षिततेचे नियम वेगवेगळ्या प्रकारे सरकारने आदेशाद्वारे सांगितलेलं आहे, त्याचं पालन आम्ही प्रभूमध्ये करण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपले सर्व कार्यक्रम मंडळीचे आता सुरळीतपणे नियमितपणे चालू झालेले आहेत. ज्या कोणाला ग्रह प्रार्थनेची गरज आहे त्यांनी मला फोन करून सांगा. त्याप्रमाणे त्यांच्या घरी त्यांच्या परवानगीने मी येऊन भक्ती करू शकेन. देव बापाला धन्यवाद असो. आमेन. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आज मंडळीने जे दान कोशामध्ये टाकलेलं आहे ते तू पाहिलेलं आहेस. आशीर्वादित कर, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ दे आणि मंडळीला आर्थिक बरकतीच्या आशीर्वादाने मालामाल कर बापा. प्रभू सहाय्य दे, कृपा द्या, अनुग्रह दे. हे सर्व दान आम्ही तुझ्या चरणावर समर्पित करीत आहोत. धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो म्हणतो आमचे स्वर्गीय बापा. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूयात. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे मना शांती आमुच्या, दया घना चिडे